नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी वरून ह्या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे. वरून ऑर्डर सर्व महिला खुश. तर बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती आणि अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर ती जी काही खुशखबरी आहे ती ऐकल्यानंतर सर्व ज्या काही महिला आहेत त्या खुश होणार आहेत. ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या देखील महिला खुश होतील. ज्या महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या देखील महिला खुश होतील. तर संपूर्ण आपण ह्या ठिकाणी माहिती जी आहे ती पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पटकन सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. खाली लाल रंगाचा सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहीण योजनेच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात. त्यानंतर पुढे बघा, शासनाचा मोठा निर्णय जो आहे तो झालेला आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व महिला खुश होतील. त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. हा निर्णय त्या ठिकाणी सर्वांसाठी लागू असणार आहे, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. नवीन निर्णय असणार आहे, त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. तर बघा, संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या योजनेविषयीची पाहूया. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, वरून ऑर्डर ह्या ठिकाणी काय आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. त्यासोबतच महिलांसाठी, सर्व महिला ज्या काही त्या खुश होणार आहेत. ज्यांना पैसे मिळाले त्या देखील, ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या देखील महिला खुश होतील. त्याची देखील अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कुठल्याही पद्धतीची वायफळ बडबड न करता आपण डायरेक्टली मेन टॉपिकवर ह्या ठिकाणी आलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. पाहू शकता बघा, 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती. तर बघा, 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार त्याविषयीची माहिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता ही जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सर्वच महिला खुश होणार आहेत, ती देखील बातमी आपण पाहणार आहोत. तर पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची माहिती काय दिली गेलेली ह्या ठिकाणी. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या संदर्भात खात्यात पैसे कधी जमा होणार त्या संदर्भात बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार असल्याची ही योजना आहे. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झालेले आहेत. महिलांच्या खात्यात जमा झालेले हे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पुढे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, आता यावर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काय अपडेट आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक अटी शर्तींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 15 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील झालेले आहेत. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही, तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. आता या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही असे असंख्य प्रश्न महिलांना पडलेले आहेत. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होणार किंवा नाही, त्याचे देखील प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यासोबतच तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला मिळतील किंवा नाही असे असंख्य प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडलेले असतील. तर आता या सर्व प्रश्नांची जी काही उत्तरे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. पाहू शकता, पुण्यात आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला, म्हणजेच कालपासून. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांना कधी पैसे मिळणार याबाबतची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा, पुण्यापासून सुरुवात करायची या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा, औपचारिक सुरुवात पुणे येथून होत आहे. पुणेच का असं विचारलं गेलं. पुण्यातूनच आई जिजाऊंनी सोन्याचं नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती. त्यामुळे ह्या ठिकाणी पुण्यातून या योजनेची शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी आपलं सरकार हे देणा सरकार आहे, लेना बँक सरकार नाही. मागच्या वेळी वसुली करणारं सरकार होतं, आता बहिणीला देणारं सरकार आहे. त्यामुळे पुण्यापासून सुरुवात करायची ठरवली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठीक आहे. पुढे जर पाहिलं तर बघा, खात्यात पैसे आल्याशिवाय योजना जी आहे ती बंद होणार नाही आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. आता महत्त्वाची जी काय अपडेट आहे, सर्व महिला खुश होतील ती आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. 31 जुलैनंतर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. पाहू शकता, या महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार. तर बघा, सर्व महिला खुश होणार आहेत, कारण तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, 4500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. 4500 रुपये 31 जुलैनंतर तुम्ही अर्ज केलेला आहे तर तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत. कसे बघा, यामध्ये तुमचे 3ही हप्ते आहेत. 3ही हप्ते कोणकोणते? जुलैचा हप्ता आहे, ऑगस्टचा हप्ता आहे आणि सप्टेंबरचा हप्ता आहे.
असे 3ही हप्ते मिळून तुम्हाला 1500, 1500 आणि 1500 असे 4500 म्हणजे 4500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. सर्व महिला या ठिकाणी खुश होणार आहेत. ठीक आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपयेचा लाभ देण्यात येत आहे. या अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांनी या योजनेबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. कुणी या मदतीला लाच म्हणाले, कुणी तुम्ही विकले जाणार का म्हणाले, कुणी कोर्टातही गेले. मात्र तुमच्या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना जोडा दाखवायला विसरू नका. ज्या बहिणींना या योजनेचे लाभ काही कारणामुळे मिळाले नाही त्यांनी 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावे. बघा, 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावा. बघा, नवीन नियम आहे, नवीन मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. 31 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, त्यामुळे काळजी करायचं नाही. त्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे लाभ एकत्रित मिळतील. ही योजना अशीच चालू राहावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तर बघा, मोठा निर्णय देखील झालेला आहे. सर्व महिला या ठिकाणी खुश होणार आहेत. त्या महिलांना 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील आणि एकत्रित तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत. एकत्रित 4500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. तर सर्वात मोठी बातमी होती, सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेसाठी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.